मागील 3 ते 4 दिवसापासून मी हवामान अंदाज दर्शवणारे बरेचसे व्हिडिओ पाहितले आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 आणि 16 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असं सांगितलं होतं, परंतु एकाही तज्ञाचं खरं झालेलं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 15 आणि 16 तारखेला पाऊस पडला नाही। म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून शेतातली जे काही युरिया असेल, बऱ्याच प्रकारचे खत आहेत ते खत पेरणी केलेले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना फवारणी किंवा कपाशीला फवारणी करायची होती, ते थांबले की आपल्या औषधाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी फवारणी केली नाही। म्हणून या सर्व टीमला मी एक विनंती करतोय, कोणत्याही फेसबुक किंवा यूट्यूबरचं मी या ठिकाणी नाव घेऊन त्यांचा अपमान करणार नाही। कोणत्याही प्रकारचा जे काही तज्ञ मंडळी असेल, हवामान अंदाज दर्शवणारी तज्ञ मंडळी असेल, त्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही। परंतु या ठिकाणी त्यांना विनंती करायची की आपण सांगितल्याबरोबर शेतकरी पूर्णपणे 100% विश्वास ठेवून आपल्या शेतीतले कामं करत असतात। त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, नुकसान टाळावा यासाठी आपल्याला विनंती करतो। आणि आपण जो काही हवामान अंदाज दर्शवता तो अचूक प्रकारचा असावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो। मित्रांनो, माझं हे यूट्यूब चॅनल आणि मी बरेच शासकीय माहिती असेल, ग्रामपंचायतीची माहिती असेल किंवा शेतीची माहिती असेल, नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असतो आणि माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।